श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद. फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. श्रोते हो, स्वर संवाद या कार्यक्रमाचं निवेदन पल्लवी सपकाळे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार श्रोते हो. स्वरसंवाद या कार्यक्रमात मी पल्लवी सपकाळे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, स्वरसंवाद हा कार्यक्रम म्हणजे आपल्याला जोडणारा दुवा, आणि या कार्यक्रमातून आपल्याला फक्त गाणी ऐकायची किंवा संवाद हॅलो, अरुण सर, तुम्ही बोला. आकाशवाणी अमरावती केंद्र. आकाशवाणी अमरावती केंद्र, बोला ना. मला हिम्मतराव शृंगार बोलतो काय बातमीरावतून. हो, बोला. कशा आहात तुम्ही? मी छान आहे, तुम्ही कशा आहात? रंगपंचमी आणि होळी या प्रमाण अधिकाधिक झालेलं आहे. आणि तसं पण जे आकाशवाणी अमरावतीची आपलं आहे, तर आकाशवाणी अमरावतीची जी रेंज आहे ती, आणि आमच्या आकाशवाणी परिवाराकडून जे मेळघाटातले जे दुर्गम गाव आहेत त्या गावापर्यंत सुद्धा आकाशवाणीचे कार्यक्रम ते लोक ऐकतात. तिथपर्यंत आपल्या आकाशवाणीची रेंज आहे. हो, कारण कसं आहे, न्यूज ऑन एअर हे जे ऍप आहे ज्याच्यामुळे सगळेजण आकाशवाणी ऐकू शकतात, तर ही सुविधा आहे हे त्या लोकांना माहिती नसेल, पण तिथपर्यंत आपले कार्यक्रम ऐकतात. ही रेंज खूप मोठी असते. आता कसं सोपं झालं मॅडम. पहिले कसं आहे, आपल्या विदर्भामध्ये जास्तीत जास्त नागपूर आकाशवाणी ऐकायची, पण आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये FM झालेलं आहे, त्यामुळे सोयीस्कर झालेलं आहे. सुधाकर आठवले, माझी मुलगी आहे साधना आठवले, आणि आमचे काही मित्र आहेत रामकिटे, हिरामन शिंदे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर जीवन, सिद्धार्थ गुंडाने, गौतम रायबोले, रामहरी लोखंडे, आणि आमचे हरुण भाई टेलर, मलिक भाई, आणि सतीश मिश्रा, आणि प्रमोद काळे. हे सर्व रेडिओ ऐकतात काही, आणि अमरावती आकाशवाणीचे कार्यक्रम शुक्रवारला न चुकता हॉटेलवाले, टेलर काम करणारे, जे काही नाव घेतले काही नाही, श्रोत्याचे नाव घेतले ते सर्व ऐकतात काय, आणि मला आमचं नाव घ्या असं म्हणून सांगितलं काय. आणि आधी सांगतो शृंगारे साहेब, तुम्हारा गाना चालू है बोलते हमारे नाम नहीं लिया आपने. अच्छा, हो का? मग त्यांचं पुढच्या वेळेस तुम्ही आठवणीने लिस्ट मध्ये नाव टाकून घ्याल. हा ताई, हे आता तुम्ही त्याचं नाव घेत आहे. हो, आता तुम्ही घेतलेलं आहे ना, मला परत घ्यायची गरज नाही. ठीक आहे, नमस्कार. गाणं ऐकत आहे, चांगलं वाटत आहे. नक्की. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद. पुस्तकातून मी चांदणी चौक सांगलीहून राजाराम चव्हाण बोलतोय. पहिल्यांदा फोन हा, बोला. नमस्कार. होळीच्या रंगपंचमीच्या, होळीच्या आणि धूलिवंदनाच्या आपल्या आकाशवाणी परिवाराला, कर्मचारी, अधिकारी यांना सर्वांना आमच्याकडून होळीच्या खूप. काय करता? तालुका जिल्हा पिढीतून बोलत आहे. हा, बोला. होळी पारंपरिक पद्धतीनं आणि नैसर्गिक पद्धतीनं साजरी केली, आणि लागला गाईच्या शेणाच्या गाड्या, कारण आता आपलं 3:30 ते 4:30 रेकॉर्डिंग असतं. 3 वाजतापासूनच फोन चालू होऊन जातात, म्हणजे तुमचा कट करत नाही तर लगेच दुसरा येतो. त्याच्यामुळे मग तो एंगेज राहतो. 9 वाजतापासून आपलं प्रसारण चालू झालेलं आहे. पर्यावरण आणि सगळ्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या तुम्ही जर ऐकल्या तर होऊ शकतं कदाचित त्याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो. ठीक आहे सर, फोन केल्याबद्दल. कारण की असं सांगून किंवा हे तुम्ही करा, हे तुम्ही. हॅलो, हा, बोला. आकाशवाणी अमरावती. हो, कोण बोलताय? विनोद सहस्त्रबुद्धे, मुक्काम पोस्ट मारसूळ, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम.
एकांतला नको रुसवा धरी आता एकांतला नको रुसवा धरी नको नको रागपत अच्छा बोला. या अगोदर 2 कॉल लागले माझे ते आता घरीच पहिले ग्रामपंचायत मध्ये होतो. हो का? आता तर ग्रामपंचायत मध्ये बरीचशी सुधारणा झाली नाही का पूर्वीपेक्षा? मुलगा आहे ग्रामपंचायत. हो का? वेगवेगळ्या योजना पण आलेल्या आहेत आता ज्या ग्रामविकासाला आता हातभार लागतात. हो. कोणतं गाणं ऐकायचं आपण? आपल्याला होळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला. कोणतं गाणं ऐकायचं? ते तोंडाला रंग लावतात ना, ते इजा होऊ शकते, त्यामुळे वादही होऊ शकतो. हो. कसं आहे माहिती का, होळी हा आनंदाचा आणि उत्सवाचा सोबत जर होळी खेळलो तर मग कदाचित नाही होणार. कोणतं गाणं ऐकायचं आपल्याला? आज मला ते दोस्त लावला पाहिजे छोटे गीत आहे, आशा यांनी गायलेलं आहे. गीतकार राजेश मुकुंदा, संगीतराम लक्ष्मण. हे गीत हनुमानी परिवार आणि मित्रमंडळ यांना ऐकत आहे. आणि गाणं कोणतं? होळीचं सोंग घेऊन. हो, होळीचं सोंग घेऊन. ठीक आहे सर, आपल्या आवडीचं हे गीत आम्ही आपल्याला नक्की ऐकू. आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा हॅलो, कोण? मी लहानारवरून रवींद्र रामदास अकोलकर बोलतोय. हा बोला ना. मला एक मराठी चित्रपटात लता दिदींनी गायलेलं आज गोकुळ आता रंग खेळतो हरी, तर ते गीत मला ऐकायचं आहे. नक्की आम्ही आपल्याला हे गीत ऐकू. काय करता आपण? मी फिजिओथेरपी देतो लोकांना. अरे वा. आणि डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर नवविद्यालय अमरावती इथे माझं इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण सुद्धा झालेलं आहे. आणि त्यानंतर हुतात्मा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीला माझं कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण झालंय मॅडम, HSC पर्यंत. हो हो. आणि बाकी तर आणि आपल्या केंद्रावरून जे आकाशवाणीवरून जे धावतं समालोचन प्रसारित होतं खूप छान आवडतं मॅडम मला. अच्छा. आणि कोणकोणते कार्यक्रम आवडतात आपल्याला आकाशवाणीचे? मला आवडते मॅडम विविधा, ज्ञान अमृत, त्यानंतर तुमचा तो सखी विश्व जो महिलांसाठी जो नारी विश्व. कार्यक्रम आता 1 ते 8 दरम्यान जो महिला सप्ताह होणार आहे, त्या महिला सप्ताहाच्या तुम्हा सर्व उद्घोषिकांना माझ्याकडून आणि माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आणि तसेच आज धुळवळ आहे, तर धुळवळ आणि होळीच्या सुद्धा तुम्हा सगळ्यांना आकाशवाणी टीमला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. हो, मी तुम्हाला ते गीत नक्की ऐकवेल. आणि माझ्यासोबत एक गीत ऐकण्यासाठी आहे माझी मुलगी कुमारी धनश्री रवींद्र अकोलकर, मुलगा आहे नैतिक अकोलकर, मिसेस आहे प्रमिला अकोलकर, त्यानंतर शारदाताई. मग हे गीत ऐकण्यासाठी आणखी माझ्यासोबत आहे कोमल गायकवाड म्हणून एक, आणि प्रिया ठोंबरे आणि सवी ठोंबरे नांदगाव पेठ, आणि कोमल गायकवाड लहानारवी. नक्की आम्ही आपल्या सर्वांना आपल्या आवडीचं हे गीत ऐकवू. परसंवाद कार्यक्रमात फोन केल्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. मी उसळ गव्हाणवरून बोलत आहे मॅडम. हा, नाव सांगा. विनोद लांजेवार. बोला ना. गाणं ऐकायचं होतं. कोणतं गाणं ऐकवायचं? निघाय पिक्चर मधलं ऐकायचं होतं. कोणतं गाणं? निघाय मधलं कोणतंही ते ना. ठीक आहे, चालेल. स्वराया माझी लावायची. ते एक मित्र आहे आमचे किसनराव कुंबरे म्हणून, हा. त्यांनी सांगितलं. आता अमरावती आता आम्ही. हो, आम्हाला आज यवतमाळवरून 2-3 फोन आले. हो. आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सावन के झूलों ने मुझको बुलाया, हॅलो. हॅलो सुरसंवाद. हो, कोण बोलताय? मी वाडोला खुर्दवरून किसन कुंबरे बोलतो. बोला. मला अमर प्रेम या चित्रपटातलं गाणं ऐकायचं होतं. कोणतं गाणं? किशोर कुमार यांच्या आवाजात मला आरडी बर्मनच्या संगीतातून किशोर कुमारने गायलेलं चिंगारी कोई फरके. काय करता आपण? ताई मी शेती करतो रे. अच्छा, काय काय करता शेतीमध्ये? शेतीमध्ये कपाशी आणि तूर होती यावर्षी. आदल्या 2 वर्षाच्या आधी सोयाबीन होतं, आणि ते सोयाबीन मग थोडस बिघड झाल्यासारखं झाला, आणि मग
त्याच्यानंतर मग मी कपाशी लावली. अच्छा, मग कपाशीचं उत्पन्न चांगलं आलं का? हो, चांगलं झालं. या वर्षीला एक 22 क्विंटल निघाला 3 एकरामध्ये. हो, आणि तसं पण यवतमाळ म्हणजे मी आता मगच जे आमचे पहिले श्रोता होते यवतमाळवरून, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो नाही का? हो, नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे कपाशीसाठी अगदी योग्य वातावरण आहे यवतमाळचं. हो हो. त्याच्या व्यतिरिक्तही मला असं वाटतं की आपण कृषी विभागात जाऊन काहीतरी नवीन योजना असतील यांची माहिती घेतली पाहिजे. हो, तसं प्रजापराव देशमुख विद्यापीठ अकोला यांच्या उद्यमाने आमच्या रेडिओवर आपल्या केंद्रातील कार्यक्रम सादर होतो ना, त्या माध्यमातून आम्हाला बरीचशी काही माहिती मिळते आणि त्यानुसार आम्ही त्या पद्धतीने शेती करतो. हो, बरोबर आहे. कारण कसं आहे की पारंपरिक शेती तर केलीच पाहिजे, पण त्याचबरोबर जर आपण काही प्रशिक्षण घेऊन जर जास्त चांगल्या पद्धतीने ऍडव्हान्स पद्धतीने जर करता आलं तर नक्कीच मला असं वाटतं की उत्पन्न वाढेल. नक्कीच नक्कीच, खरोखरच. म्हणजे थोडस म्हणजे काहीतरी चेंज झालं पाहिजे. आता आपण कपाशी लावली, तूर लावली, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही आपल्याला भाजीपाला वगैरे करायचं त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. मूग आहे, भाजीपाला म्हणा, फुलशेती म्हणा, असे काही प्रयोग जर केले, पॉली हाऊस जे म्हणतात, तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला कृषी विभागातून मिळू शकते आणि जर तुम्ही त्या पद्धतीने जर केलं तर नक्कीच उत्पन्न वाढेल. नक्कीच नक्कीच आहे, खरोखर. आयुष्याचा आनंद घेत राहा. आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमचे काही श्रोते आहेत. हा, सांगा. मी स्वतः किसन कुंभरे वाडूला खूप देतो. माझी पत्नी चंदा कुंभरे, गणेश कुंभरे, माझी मुलगी परस्परवरून जिला राजू नव्हता, भावना नव्हता, नयन नव्हता, आणि आमचे जे मित्र आहे शाहूनगरून राहुल मनोहर आणि तेथूनच अरुण जाधव. ठीक आहे सर, तर आम्ही ऐकत आहोत आपल्या सर्व रसिक श्रोत्यांच्या आवडी. हो हो, आकाशवाणी अमरावती केंद्र, बोला ना. मी हिम्मतराव शृंगार बोलतो ताई, बदनेरातून. हो हो, बोला. कशा आहे ताई तुम्ही? मी छान आहे, तुम्ही कशा आहात? मी चांगला आहे ताई. गाणं तर ऐकू ताई, पण आज रंगपंचमी आणि होळी या सणाच्या तुम्हाला आणि अमरावती आकाशवाणी केंद्राच्या पुऱ्या उद्घोषकांना शुभेच्छा ताई, आमच्या शृंगारी परिवारातर्फे आणि आमच्या आकाशवाणी परिवाराकडून पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज ताई होळी निमित्त एक गाणं आहे ताई, ते ऐकत आहे ते आम्हाला. सांगा ना. कटी पतंग नावाचा चित्रपट आहे. हो. आज ना छोडेंगे बस हम जोली खेलेंगे हम होली. हा. हो, नक्की नक्की आम्ही आपल्याला हे गीत ऐकू. आकाशवाणीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅलो ताई, काही परिवारातले नाव घेऊ? हो हो, घ्या. पद्माताई शृंगारे, सुमित शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सावित्री माझा समस्त शृंगारे परिवार. आमचे जावई आहे सुधाकर आठवले, माझी मुलगी आहे साधना आठवले, आणि आमचे काही मित्र आहे श्यामकिटे, हिरामन शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर जिगम, सिद्धार्थ गुंडाने, गौतम रायबोले, रामहरी लोखंडे, आणि आमचे हरुणभाई टेलर, मलिक भाई आणि सतीश मेश्राम आणि प्रमोद काळे. हे सर्व रेडिओ ऐकतात ताई, आणि अमरावती आकाशवाणीचे कार्यक्रम शुक्रवारला न चुकता. हो हो हो, आम्हाला माहिती आहे. आमचे हॉटेलवाले, टेलर काम करणारे, जे काही नाव घेतले ताई, मी हे श्रोत्याचे नाव घेतले, ते सर्व ऐकतात ताई, आणि मला आमचं नाव घ्या असं म्हणून सांगितलं ताई. अच्छा अच्छा, हो का. आणि मी दिसलं त्यांना की सांगतात शृंगारे साहेब तुम्हारा गाना चालू है बोलते और हमारे नाम नहीं लिया आपने. अच्छा, हो का. मग त्यांचं पुढच्या वेळेस तुम्ही आठवणीने लिस्ट मध्ये नाव टाकून घ्याल. हा ताई, हे आता तुम्ही त्याचं नाव घेजा ताई. हो, आता तुम्ही घेतलेलं आहे ना, मला परत घ्यायची गरज नाही. मला माहित आहे. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार. गाणं ऐकवा ताई, नक्की चांगलं वाटत ताई. नक्की नक्की नक्की. धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार ताई. नमस्कार. सर्वप्रथम होळीच्या आणि धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या आपल्या आकाशवाणी परिवाराला आणि सर्व श्रोते परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला पण आमच्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा, मी नारायणदेव घुगे, गुंजाळा तालुका, जिल्हा बीड इथून बोलत आहे ताई. हा, बोला बोला. तर काल आम्ही होळी आपली पारंपरिक पद्धतीनं आणि नैसर्गिक पद्धतीनं साजरी केली. अच्छा. गायीच्या आपलं शेणाच्या गवऱ्या. हो. आणि मग त्याला ज्वारी काढायला सध्या चालू होती, योगाने हुरडा होता, त्या हुरड्याचं पूजन केलं. हो हो हो. लाकडाचा अजिबात झाड तोडून वापर केला नाही काही. खूप छान. कारण की पर्यावरण वाचवणं हे आपल्याच हातात आहे, नाही का. हा, पर्यावरण वाचवणं, त्याची काळजी घेणं हे आता मानवाच्याच हातात आलं आहे, आणि प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचललाच पाहिजे. बरोबर आहे. कारण की असं सांगून की बा हे तुम्ही करा, हे तुम्ही करा, असं सांगून होत नसतं. ते आपल्याला आतून वाटायला पाहिजे की मी केलं पाहिजे. हा, मग तेच नव्हतं आहे की मला मग याच माध्यमातून सांगायचं की मी माझा खारीचा वाटा उचललेला आहे अगोदर.
जसं की एक उदाहरण जर आपण दिलं की आपण घाण सगळीकडे करतो, जेव्हा आपण अंगण झाडतो तेव्हा आपण आपल्या अंगणातला कचरा दुसरीकडे टाकतो, पण तोच जर कचरा आपण उचलून कचरा पेटीत टाकला तर कोणाच्याच अंगणात कचरा होणार नाही. हा, नाही तशी मानसिकता ती तयार होणं प्रत्येकाची गरजेची ना. तसंच प्रत्येकाने जर विचार केला की पर्यावरण वाचवणं हे माझ्या हातात आहे, आणि पर्यावरण जर मी वाचवत आहे तर पर्यावरण मी दुसऱ्यासाठी नाही वाचवत आहे, मी स्वतःसाठी वाचवत. हा, नाही पर्यावरण वाचलं तरच मानव वाचणार आहे, एवढं मात्र त्रिकाल सत्यच आहे समजा. बरोबर आहे ना, कारण किती प्रदूषण झालेलं आहे, ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, पाण्यातलं प्रदूषण आहे, सगळं प्रदूषण वाढत आहे. आणि जर आपण स्वच्छता केली, सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या, कारण जर तुम्ही निसर्गाशी खेळ कराल तर नक्कीच निसर्ग तुमच्याशी खेळ करेल. हा, निसर्गाने आता आपण पाहतो ना कसा रुद्ररूप पावसाच्या रूपात असेल, थंडीच्या रूपात असेल, आणि आता उष्णतेच्या रूपात पण तो आपलं रुद्ररूप धारण करणारच आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, संवाद साधला. आणि तुम्ही पण जे बोललात ना, म्हणजे अगदी सुरुवातच अशी झाली की त्याच्यामधून आपल्याला स्वरसंवाद जो कार्यक्रम करायचा हा नुसता संवाद नाही झाला पाहिजे, तर त्यातून आपण काहीतरी लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजे, त्याच्यातून काहीतरी एक प्रबोधन झालं पाहिजे, हे देखील या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. नाही, बरोबर आहे. मग तेच ना, मी अगदी आधी केले आणि मग सांगितले. या उक्तीप्रमाणे आपण सुरुवातीला ती कृती केलेली आणि मगच आपल्याला इतरांना सांगण्याचा अधिकार पोहोचतो ना. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. कोणतं गाणं ऐकवायचं आपल्याला? तर आता रंगपंचमी चालू आहे, मला गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांच्यावर चित्रित झालेलं दोघं लुटूया रंग बहार हे तिथं ऐकायला आवडेल काही? नक्की नक्की सर, आपण आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असे नाव घेता येईल? हो हो घ्या. तर माझा मुलगा महेश आणि भगवान घुगे, मुलगी निर्मला घुगे, आणि जी रात्रंदिवस आपल्या संसारामध्ये सावली सारखी साथ करते ती माझी पत्नी सौ सुनंदा घुगे. अच्छा, तर आपल्या सर्व कुटुंबाच्या आवडीचं हे गीत मी आपल्याला नक्की ऐकवेल. आपण असंच फोन करत राहा आणि नवीन नवीन प्रबोधनपर माहिती आम्हाला देत राहा. आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला आता थांबावं लागेल, कारण की आता वेळ संपत आलेली आहे. आपले फोन आम्ही पुढच्या कार्यक्रमात नक्की घेऊ आणि आपल्या आवडीची गाणी आपल्याला नक्की ऐकवू, पण तोवर मला म्हणजे आपली रेडिओ सखी पल्लवी हिला स्वरसंवाद या कार्यक्रमातून रजा द्या आणि आम्हाला दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान फोन करत राहा. तोवर नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण ऐकलत. या कार्यक्रमाला निर्मिती, सहाय्य आणि निवेदन पल्लवी सपकाळे यांचं, तर या कार्यक्रमात सादर करते होते आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद.